आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील सय्यद पिंपरी रोडवरील एका वस्तीवर दुसऱ्या बायकोनं पतीचा चाकूनं भोसकून खून केलाय। विंचूर गौरी सय्यद पिंपरी रोडवर एका वस्तीत सासू सासऱ्यांना भेटण्यासाठी गुजरातवरून सुरत येथून भाल्या पवार हे पत्नी समवेत आले होते। काही वर्षांपूर्वी भाल्या पवार यांचं दुसरं लग्न झालं। त्यांची दुसरी पत्नी ही त्याच वस्तीवर राहत होती। भाल्या पवार हा गावोगावी जत्रेमध्ये खेळणे विकण्याचा व्यवसाय करत होता। सध्या तो बऱ्याच वर्षांपासून सुरत या ठिकाणी आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहत होता। पहिल्या पत्नीची 11 वर्षांची मुलगी आहे, तर दुसरी पत्नी ही काही दिवस सुरतला त्याच्याजवळ राहत होती। मात्र तो पहिल्या पत्नीकडे जास्त राहतो, माझ्याकडे लक्ष देत नाही, हा तिला राग होता। त्याच रागाच्या कारणावरून दुसऱ्या पत्नीने पवार याचा काल रात्री धारदार शस्त्राने आपल्या 2 भावांच्या मदतीने भाल्या पवार वय 45 याचा खून केला। यावेळी त्याच्या पहिल्या पत्नीने आणि नातेवाईकांनी त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्याला उपचाराआधीच मृत घोषित केलं। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत। याविषयी अधिक माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी दिली आहे। काल दिनांक 17/1/2025 रोजी रात्री 8 वाजता सुमारास हिंदुस्तान नगर आडगाव शिवार त्या ठिकाणी एक खुनाचा प्रकार घडलेला आहे। त्यातील मयतास 2 पत्न्या होत्या। त्यापैकी 2 नंबरची जी पत्नी आहे तिने तिच्या 2 भावांसह आणि अजून इतर 2 साथीदारांसह घरगुती वादातून त्यांच्यात वाद झाला आणि त्यातून तो वाद विकोपाला जाऊन त्यांनी त्याचा खून केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। यातील मयत हा गुजरात राज्यात राहणारा असून तो तिथे यात्रेमध्ये खेळणी विकण्याचा त्याचा व्यवसाय आहे आणि पुढील अधिक तपास सुरू आहे। नाशिक माझा न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी ललित फुलमाळी, नाशिक।